तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मनोरंजनाचा दीपोत्सव साजरा करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, विनोदांचे ठिपके जोडत सुबक रांगोळी काढणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत आहे. यांच्यासाठी कौतुकाचा आकाश कंदील सजवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सईद आंबणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक, मंडळी, दिवाळीच्या साफसफाईत बायकोच्या हाती लागणार आहेत काही जुन्या आठवणी. चला बघूया त्याचा नवऱ्यावर काय परिणाम होतोय ते. म्हणे काय ग हे मला कशाला कामाला लावतच ग या सगळ्या, मला हेच कळत नाही यार. कामवाली बाई आहे ना, तिला पगार देतो तरी मला सगळी कामं करायला लावते यार. अहो तिची पण दिवाळी आहे ना, तिच्या घरी तुम्ही जाऊन साफसफाई करणार आहात का? साफसफाई एवढं काय, एक दिवस घर स्वच्छ ठेवायचं असतो. लक्ष्मी येते हो घरात. लक्ष्मी येते, लक्ष्मी येऊ दे, पण आता 2 महिने आधी साफ केलं होतं ना. सारखं सारखं काय करायचं घर साफ? ठीक आहे ना, एवढं काय. पण बघ झाला पंखा, बघ झाला पण स्वच्छ. येस थँक्यू. येस. तसे गोड आहात हा तुम्ही. अरे गोड आहेस ग, तुला सांगू का, आई माझी नेहमी म्हणायची, सवय तू खूप गोड आहेस रे, तू ससा आहेस या चौगुल्यांचा. इतका तू क्यूट आहेस ना, म्हणजे खरं सांगतो, म्हणजे चौगुल्यांच्या घराण्यात अनेक वर्षानंतर ना असं मूल जन्माला आलंय. लहानपणा काय ही बॅग काय आपल्या घरात, काय याच्यात या बॅगेत? 3 वेळा शिफ्टिंग केलं, ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून ह्या घरात, का ठेवले ही बॅग? ही आता हे मी थांब ना, बाहेर नाही टाकायची, काहीतरी असेल ना महत्वाचं. थांब ना जरा, तू आत्ता बघतो बस. काय 3 वर्ष नाही बघितलं. ठीक आहे, काय आठवणी असतात ग, जुने काही कागदपत्र असतात, आठवणी असतात, त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे यार? हे बघ, हा 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 म्हणे 3रीची मार्कशीट 80% होते बघ. हे बघ बघ, तू म्हणते तुला नवरा बिंडो काय बघ, 80%. हे बघ, धावण्याच्या स्पर्धेत मी 7वा आला होतो. बटाटा शर्यत आहे ती. पण बटाटा खाण्याची नाही, धावत धावत जाऊन करायला लागते ना. हो हो हो. अरे हे पाडे म्हणण्याची स्पर्धा होती. हा, बेचा पाडा म्हणा, एकच बेचाच होता. मी 2रा आलो होतो. आणि हे बघ, आई शपथ, MSJ कंपनी, माझं अपॉइंटमेंट लेटर, आई शपथ अजून आहे माझ्याकडे यार. पुढे मग 32 वर्ष काम केलं MSJ कंपनीत. खरंच हो? तुम्ही MSJ कंपनी सोडून दुसरीकडे का नाही ट्राय केलं, की कोणी घेतलंच नाही तुम्हाला? मी नाही गेलो. मला वाटलं मी गेलो आणि मागून शेपटीच कापली कोणीतरी. असं काही नाही. अरे कंपनी आपली MSJ कंपनी किती चांगली आहे. नाही खरं वाईट आहे. अरे वेळच्या वेळी पगार देते यार, मान सन्मान आहे, अजून काय पाहिजे? नाही, इतकी वर्ष आपला संसार चाललाय त्यांच्यामुळे. उगाच आपलं वेगळं वेगळं म्हणून तेच जाऊन करायचं, त्याला काय अर्थ? इथे करू, काय प्रॉब्लेम आहे यार? तुम्ही पण ना. काय हे ताईचं पत्र, ही शपथ कधी पाठवलं होतं ताईने मला, अक्षरावरून ओळखलं. हाय, ताईचं अक्षर आहे बघ. मी खरं सांगतो, ताई आहे ना प्रचंड सुंदर होतं अक्षर तिचं. म्हणजे ना नोटीस बोर्डवर तिचं पत्र लागायचं, नेहमी लागायचं. हा, आणि तिला ना पत्र लेखन करायला खूप आवडायचं नेहमी. ती म्हणायची ना, फोन बिन असायचं ना त्यावेळेला, ते काळे डब्बे त्याच्यावर विश्वास नव्हता, पत्रांवर विश्वास. तिच्या भावनांना फक्त शब्दच मदत करायचे, बाकी काहीच नाही. लिखित शब्द काय नाही बघ, किती सुंदर. चिरंजीव समीर कंसात सम्या, तेव्हापासून सम्या म्हणायची मला ती. स्वल्पविराम. वाव. पुढे वाचा. पत्र लिहिण्यास कारण की परवा जो तुझा आणि खरातांची वनिता हिचं बघण्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर आपल्याला सविस्तर बोलता आलं नाही. माझीही ट्रेन नसल्याने मी लगेच गेले. पण स्पष्ट सांगते, मला काही ती खरातांची मुलगी तुला किंवा आपल्या घराला साजेशी नाही असंच वाटतंय. तू सुकुमार आहेस, ती ढालगज आहे. जोक सपाट पुढे लिहिलंय, जोक सपाट. तेच
म्हटलं मी, ताई असं कसली जोक सपाट लिहिले. दाखवा. काय दाखवू? जोक सपाट लिहिलंय ते दाखवा. लिहिलंय इकडे. नाही मला दाखवा. अरे यार वने ओय वने, माझ्यावर विश्वास नाही, तू जोक सपाट लिहिलेलं नाही असं तुझं म्हणणं आहे? सरळ सरळ दिसतंय जोक सपाट. हे काय? ई पुढचं पत्र ना. नाही, मी पुढचं जर पत्र. ते वाचलं तिथे येऊन हा. आणि तसं नसेल लिहिलं तर एखादा अवयव हाकना गमवाला तुम्ही. पुढे काय? नांगराने काय लिहिलंय ते वाचा. नांगर कोण? तुमची बहीण पाहिलं? फिरत असते ना फावडी, जिचे दात झाकायला देवही अपुरा पडला ती. हे बघ ताईच्या याच्याबद्दल. हा? वाचा वाचा छान, तो इसमें काय आहे ती जुनी गोष्ट आहे, आपण कशाला काढायची? वाचा. वने, लाईफ इज लाईक दॅट. When you live your life, these things happen. It's like वाचा. okay. काय नाही, पुढे ताई म्हणते, तुला माझा स्पष्ट स्वभाव माहिती आहे. तुला माझा स्पष्ट स्वभाव माहिती आहे. ही खरातांची वनिता 2 मुलांची आई वाटते. मुलीची नीट चौकशी करा. ओ म्हणे, ऐक 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 म्हणे. ओ ए वने वने, नाही वने वने, ऐक ऐक ऐक. नाही वने वने, ऐक ऐक. तुम्हाला 2 मुलांची आई वाटत होते, मग तुम्ही लग्न का केलं? नाही वने, मस्करी करते ताई, म्हणजे मस्करी करते. तुला माहिती नाही तिचा स्वभाव यार. वने, शी इज लाईक शी इज लाईक खूप चांगलं मस्करी करते. मस्करी करते? मग तिने स्वतःचा स्टँडअप कॉमेडी शो काढायचा ना. माझे वाभाडे का काढते ती? वाभाडे नाही काढत मी आहे. 2 मुलांची आई वाटत होते, मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? अगं मुद्दा तो नाहीये. मी का केलं? मला हे खटकलं वने. काय? मला हे तिचं वागणं खटकलं होतं. मी तिच्याशी भांडलो होतो. येस येस, आय रिमेंबर. येस, मला आठवलं. हे पत्र जेव्हा तिने पाठवलं होतं, मी तिच्याशी भांडलो होतो. तुला माहिती आहे मी काय केलं? काय? तुला माहित पण नसेल. मी काय केलं? 1.25 तास अबोला धरला होता तिच्याशी. आई का गं. बोलायचंच नाही. होय. जन्माची अद्दल घडवली तिला. चल गडव. होय. ऐकलं नाही तिचं. हा वाच. पुढे वाचा. वने, जाऊ दे ना यार वने. पुढे वाचा. वने, चौगुल्या वाच. Did you just say चौगुल्या to me? Did you just say चौगुल्या to me? टपली मारून बोलण्यापेक्षा चौगुल्या छान आहे ना. वाचा. वने, सर्वांसमोर मुलीचे वडील म्हणजे खरात म्हणाले होते की आवड आहे. काय? मी वाचला आता. काय? मी वाचला आता वने, एकदम नीट वाचा. हो, मी नीट वाचतो. नीट वाचा. सर्वांसमोर तर हे बघ, सर्वांसमोर. आता तर ऐकू आलं. मग पुढे. सर्वांसमोर मुलीचे वडील म्हणजे खरात. अजून काय पाहिजे म्हणे आयुष्यात? पुढे वाचा. सर्वांसमोर मुलीचे वडील खरात म्हणजे तुझे वडील म्हणाले होते. हो हो. काय? काय म्हणाले होते? काय? नीट वाचा. नीट वाचा. खरातांचे वडील म्हणाले होते, मुलीला गाण्याची आवड आहे, पण मला तर वाटतं मुलीला गाण्याची नाही, फक्त खाण्याची आवड आहे. कशावरून स्टेटमेंट केलंय तुमच्या ताईने? ऐक ऐक. मी तुमच्या घरी लग्नाआधी येऊन खाल्लं होतं. नाही म्हणे, नाही. खाल्लं होतं. नाही म्हणे, नाही. तिने माझं खाणं का काढलं? ओ मी सांगतो, ऐक बस. काय वाकडं केलंय हो मी तिचं? सांगतो कशावरून काढलं. मला आता ओ येस, आता आठवलं. बस तर खरं ना वने. वने, कांदे पोह्याचा कार्यक्रम सुरू असताना तू बशीभर कांदे पोहे खात होतीस. मग? एक शेंगदाणा जमिनीवर पडला होता, आठवतंय? हा. आणि तो हळूच तुला राहुलं ना, आणि असं वरतूनच केलं होतं. शेंगदाणा गेला होता की नाही शेंगदाणा वने? असं त्याच्यावर नव्हतं. मी बोटानेच उचलला होता. उचलताना असं झालं होतं आणि मग तो खाल्ला तोंडाला होता. पाणी आलं होतं ना, ते त्याचा आवाज ऐकून म्हणून पदार्थ तुला- वाया नको जाऊ दे म्हणून मी केलं होतं. ठीक है ना, जो हो गया जहाँ गया हो गया. जाने का जाने को हो, जिंदगी का नो जगने के है अपनी. वाचा. अरे यार म्हणे, पुढे काय लिहिलंय ते वाचा. पुढे नाही म्हणे, हे पुढे. लवकर वाचा. मला ना इथे वाचा. नमस्कार मंडळी.
मनोरंजनाचा फराळ घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस. मंडळी एका भाईच्या घरात रंगणार आहे दिवाळी पहाट, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या तुफान आतिषबाजीसाठी जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अवली कलाकार. ताल भास्कर. ओ काय सुंदर हॉल आहे हा. कुठून आणलीत ही सुपारी? हा मनुष्य कोणीतरी फार मोठा असामी असणार. हो काय हो, एवढ्या मिठाया कधी बघितल्या तो आपण सांगा बघू. वा 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 वा, फारच छान हो. हा असं वाटतंय की मी अगदी षण्मुखानंद हॉलमध्ये आहे. वा वा वा, धन्यवाद. नाही पंडितजी, अहो माझं काहीच नाहीये. इथले मालक तुमचे खूप मोठे चाहते आहेत म्हणून ही आजची खासगी बैठक त्यांनी बोलावली आपली. वा 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 वा, भारी माणसं आहे ती. काय उत्तम प्रयोग करायचा आणि त्यांची वाहवा मिळवायची. हो पंडितजी हो. नमस्कार नमस्कार, कसे आहात? छान भारी. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आल्यामुळे आम्हाला जामच बरं वाटलं. माझा आनंद आहे, माझाच आनंद आहे खरंच. वा वा. ही छोटीशी झोपडी कशी वाटली तुम्हाला? ही झोपडी आहे तुमची? याला झोपडी म्हणायचं म्हणजे आमच्या घरांना बीळ असं म्हटलं पाहिजे. अहो नको नको, खरंच नको. एवढी मिठाई मी आयुष्यात माझ्या बघितलेली नाहीये. मला तर असं वाटतं की मी हलवायच्या दुकानात उभा आहे. माहीमचा हलवाई पण याच्यामध्ये. माहीमचा हलवाई. खूप खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून. वा 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 वा. काय मग कसं जायला? छान झाला, छान. छान झाला, छान झाला. यांना खरंच शास्त्रीय संगीत ऐकायचं? हो पंडितजी, असेल ना. प्रश्न पुन्हा एकदा, यांना खरंच शास्त्रीय संगीत ऐकायचंय? असेल ना पंडितजी, म्हणून तर बोलवलंय. कमाल आहे, मला वाटत नाही. नाही असं ती जी बाई आहे ती असरानीच्या जवळ जाते. नाही आमचा हो छान झाला प्रवास अगदी. नाही आम्ही पहिल्यांदाच असं वेगवेगळ्या गाडीतून आलो. आम्ही एका गाडीत, वाद्य एका गाडीत. खरं सांगू का, आमची वाद्यनं पहिल्यांदाच अशी आरामात गाडीतनं आली आहेत. हो तानपुरा असा होता हो, अगदी अगदी खुश झालेला होता तू. ऍक्च्युली काही झालं, आम्ही ज्या 2 गाड्या पाठवल्या होत्या ना हा. त्या रस्त्यात चुकला, नाही तर 4 गाड्या आहात तुम्हाला अरे पाठवल्या. बाप रे, एवढं कोण करतो हो प्रेम आपल्या कलाकारांवर? सांगा बघू. आम्ही सामान्य लोक आहोत हो. म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यावर एखादा आह किंवा टाळी जरी आली तरी सुखाने हरखून जाणारी माणसं आहोत. हे म्हणजे खूपच झालं. नमस्कार, खरंच पुन्हा एकदा नमस्कार करतो. एकदा छान कार्यक्रम करूया. तुम्ही आमच्या पाहुणे आहेत. होय, हो. तुम्ही म्हणजे देवाचे अहो, माणसं. नाही, नाही, खरंच. तुमच्या मध्ये कला अशी नासामध्ये भिनलेली अहो, आहे. नाही नाही, तुमची तुमच्या ह्याच्यावर हात आहे, तुमच्या देवाचा हात आहे. हे बस बस, तुमची तुमची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करण्यासारखं. अगदी अगदी खूप हर्ष आहे मला इकडे येऊन. एक मिनिट. हो हो. बोलत काय बस काही झाला त्यांना काय काय नाही कोण आहे? हो हो. अरे बापरे, आता अजून नको हो मिठाई. खरंच सांगतो मी, अगदी खरं सांगू का, मला मधुमेह आहे. खरंच सांगतो, मला मधुमेह आहे. नको मिठाई. अहो नको खरं. अहो काय असणार आहे? हे बघा, ही काजू कतली आहे. काय झालं? तर खरं तर 5,001 एवढंच मानधन ठरलं. हे नको. अरे ते देणारच आहे, पण हे लव ऑफ टोकन. लव ऑफ टोकन? दुखाईची आहे. मू दुखाई? म्हणजे पंडितजी, आता तुम्ही गाणं गाऊन तुमचं तोंड दुखणार ना, म्हणून मू दुखाई. अच्छा, नाही तर मू दिखाई असं हा, असं असं आहे. हे मी घेऊ शकतो का? जसे जसे मैफिल रंगणार कार्यक्रमात मज्जा येणार. अत्यंत मला देणार काहीतरी दे. पंडितजी ते का त्यांचं
सुरू करूया ही मैफिल खास तुमच्यासाठी. लंगर जिन मारो मी येतोय आईला सांगू नका. मला म्हातारीचा थोबडा बघायचा होता. जेल मध्ये जायच्या आधी कवर गुटगुटीत होता माझं पोरग. आता एकदम मी तुला खावायला पिवायला चांगलं खुरायचे. अरे नाही आई. अरे मी कायमच नाही आलोय. आणि मी सुट्टीवर आलोय. हे बाबा मला पॅरोलवर सुट्टी मिळाली. घरात पोपट आहेत का जास्त? पॅरोल मिळाला. एक्सक्यूज मी, हे त्यांच्या पेरोलवर आहेत का? येडायस काय? पेरोल नाही रे, पॅरोल. पॅरोल हा म्हणजे भाई जेल मधनं सुटून आलाय. जेलमधून सुटून आलेत ते? अरे बापरे, हे कुठली सुपारी आणलीत ही तुम्ही? मलाही माहित नव्हतं पंडितजी. त्यांनी सुपारी दिली 5,001 म्हणाले म्हणून मी लगेच हो म्हणालो. मला नव्हतं माहिती अचानक हे येतील म्हणून. मला नाही माहिती हे का आले. आता काय करायचं? चला, आपण जाऊया. कोण आहे म्हणजे फेमस बाई आहे, हातोडा बाई. मोठा कापाळ दिसला ना टाप करून फोडतो. माझं दिसतंय का? माझं दिसतंय? ए बाबा हा कोण आहे? नमस्कार. तुला माहित आहे ना मला ठुमरी ऐकायची सवय आहे ना रे. शास्त्रीय ऐकतात ना. म्हणजे बरेच दिवस झाले कानाला काहीतरी शास्त्रीय सुमित्रच ऐकलं नाही ना म्हणून त्याला बोलवलं इकडे. अरे पप्पा म्हणजे दिवाळी पाठ आहे. नाही चल ना गाणं काहीतरी भाई. डिंचक 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 गाणं. नाही. काय नाव काय बोलला तुझं? भूपेंद्र सिंग. आजपासून तू भोप्या. भोप्या. ए भोप्या बोल. असू दे, हरकत नाही. भोप्या बोलतात त्याला. आहे अरे भोप्या बोलायचं, रिस्पेक्ट करायचं. आपल्या घरात त्याचे पावलं लागलं आपल्यासाठी एवढी मोठी गोष्ट आहे. कवरा मोठा माणूस आहे तो. शास्त्रीय गातात ते ना. हो. त्याला भोप्या बोल शिकतो. शास्त्रीय गातो. भोप्या नाही मग काय बोलायचा? अरे त्याला गुजरू बोल. नाही, गुजरू पण नको, पंडितजी म्हटलं तरी चालेल. पंडितजी बोलायचे त्यांना. पप्पूस कावरा मोठा फॅनत माहित आहे ना पंडितजींचं. म्हणजे तुला सांगतो की तुला माहित आहे ना रे, ठुमरी ऐकल्याशिवाय मी जेवत नाही, झोपत नाही, गेम पण वाजवत नाही. बोल मी काय सांगता? अरे वाचाऱ्या, तुला मागच्या टायमाला माहित आहे ना तो कचरा हटेला वाचाऱ्या मना लय त्रास देत होता. त्याच्यामुळे 2-4 माझे डील इसकटले. मी बोललो आज याला ठोकणारच. आई तर मला नाकावर भेट. मग लात मारून बोललो वाचाऱ्या मारो, गोली मारो असं बोललो. तो वर बघितलं तर एक पोस्टर, कट्यार काळजात घुसली. कट्यार काळजात घुसलीचं पोस्टर बघितलं. दाटून मन आलं रे माझं आवरे. दाटून आलं बोललो वाचारा या माणसामध्ये तू वाचला. निघ ना तर ठोकून टाकून तुला वाचारा. काय सांगताय? पुढे गेलो, तिकीट काढले ना, त्या नाटकाला बसलो मी. कट्यार काळजात घुसली बघितलं तुम्ही? बघितलं मी. म्हणजे तुम्ही चाहते आहात त्याला? चाहते? अरे हे तर काहीच नाही. भीमसिंग जोशी अण्णा, पंडितजी जसराजी, वसंतराव देशपांडे. अरे याचं काय हे शेवटचं कळलं नाही पण वा, कमाल आहे. खरंच आहे, संगीतात ती ताकद आहेच बरं का. बरं का हातोडा भाई. संगीत मन को पंख लगाए, रिमझिम झिम झिम. चालू कर चालू. अंगरे का करिए जिन मारो, टंगाई दाई का करिए जिन मारो, टंगाई दाई का करिए जिन मारो. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची आतषबाजी करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.
मंडळी, हास्य जत्रेमधलं मामा मामीचं भांडण तुम्ही सगळेजण मिस करत होतात ना? आता ते भांडण तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. तर मंडळी सज्ज व्हा. नव्यानं जुन्या भांडणाची नवी जुगलबंदी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वरिता खरात, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांचा. नीट कर. काय गे प्रिया, हा, एक सांगू? हो. काय घर काय घेतलं, एक नंबर फर्स्ट क्लास घर घेतलंय. आपल्या पुऱ्या खानदानात एवढं भारी घर कुणीच घेतलं नव्हतं. थँक्यू मामी. हे घर ना तुझ्या खळीसारखं आहे, सुंदर. आणि हा सोफा म्हणजे एक नंबर घर. सोफा एवढा भारी आहे ना, तोडा वाजता तोडतो. जावे बापू, हो आणलं सगळं सामान आणलं सांगितलेलं. हो हो सगळं गावलेलं आहे. हा फक्त प्रसाद लोकांचा शिरा आणि तामणकर तेवढा गावलेला नाही आहे. बाय गे, हा पहिला पंच आहे. जरासा प्रसादाचा शिरा आणि तामण, याला प्रसादोकांचा शिरा आणि आई बोलताना पण दम लागतो. ह्या पंचवर खेचायचंय आज सगळं. राहू दे ना मामी. अरे तुला सांगितलं ते कॉमेडी शो बघतात ना, ते बंद करून टाक यांचं सगळं. बस, तुला माहिती ना पमाला आवडतात असे उठसूट विनोद करायला. हो, पण विनोदाला आवडतं का पम्या उठसूट करतो ते? बारकी कॉमेडी केली ना. ह्याच्यावर खेचू मी, ह्याच्यावर खेचू. नाही नाही, तो करतो पण जमत नाही. मला आधीपासूनच माहित होतं. सॉरी भाऊजी. आधीपासून माहित होतं, मग आता कशाला असला? नाही पण बघा, विनोद वाईटच होता, पण घर एक नंबर. काय माझीच नजर लागल, एक नंबर फर्स्ट क्लास घर घेतलंय. एवढी भारी सूर्यकिरण येतात आजकालच्या घरामध्ये. पूर्व पश्चिम आहे ना, पूर्व. चला उठा उठा, पटकन पटकन तयारी झाला. तू आतलं बघतेस का जरा? हे स्वस्तिक काढलंय, यालाच तर उलट स्वस्तिक काढशील. समीर चौगुले बरोबर जर्मनीला जाऊन आला. मामी मामी मी काढते. हे दत्तू इकडे, तुला काम सांगतो. मी काढते. इकडे नीट करा रे. हो हो. काय करशील? हा तू एक काम कर, ती माल लावतं तिकडे. हा हो, हो. घोड्यावर घोड्यावरच राहतो. जा चालेल. भाऊजी, हा. आपण एवढं नवीन घर घेतलं, तुमच्या घरचं कुणी आलं नाही काय? हा यायला पाहिजे होतं खरं तर. सोडे या. आवाज ओळखीचा वाटतोय ना? कोण बोला ना? हे सोड. कोण रे तू? कोण तुम्ही? हसतोय कुठं? हसतोय कुठं? मी इथलाच आहे. तू आता आलायस, मी तुझ्या आधीपासून इथं आहे. या शाळा नाही चालायच्या. मोठ्या साहेबाला फोन लाव तेव्हा सोडतो. कोणाला? मोठ्या साहेबाला फोन लाव तेव्हा सोडतो. बस बस इकडं. अरे तुझ्या मोठ्या साहेबाच्या मनात आहे मी. ए प्रिया, अगं मामा आला. मामा पम्या. अरे मामा भाता माझा भाता माझा भाता भाता माझा भाता माझा भाता. काय करू असं झालं मला. कडेवर बस. नाही नाही मामा मामा मोठा मोठा झालोय मी आता. मामा अरे फायनली आलास तू. आलो मी. थांबशील ना? नाही आलायस ना? आल्यासारखा 4 दिवस थांबशील ना? माझ्या हातात नाही ते. मी सगळं वरच्या हातात सोपवलेलं आहे. मामा थांब थांब. प्रिया अहो नाही
नाही मामा. बाई माणसानं नेहमी ताट मानेनं राहायचं. पाय पडण्याची आवश्यकता नाही. सुखी राहा. बरं वाटलं हो आलात. पण असं अचानक कसं काय आलात तुम्ही? माझं असंच असतं. मी कधी कुठं कसा असेल माझं मला माहित नसतं. सगळं वरती हातात आहे. माझ्यावर काय नाही. सगळं त्याच्या हातात आहे. त्याचा एकदा नंबर देऊन ठेवा, म्हणजे कसं तू नसताना त्याला बोलवायला बरं. बाकी काय नाही. बस. मामा अहो तुम्हाला किती कॉन्टॅक्ट केला हो मामा? हो म्हणजे किती शोधलं. गावाला पण जाऊन आलो आम्ही. फोन लावला, फोन लागत नव्हता मामा. माझा फोन लागतो, मी उचलत नाही. वाटत कुठे इतके वर्ष. त्याचं काय आहे, मी तुला माझे छंद माहिती आहेत. होय. माझे वेगवेगळे छंद आहेत. मी पर्यटनाला गेलो होतो, म्हणजे फिरायला. काय बघतो मी पर्यटनाला गेलो होतो. म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या शहरात जाऊन तिकडची हवा, पाणी, खाणं पिणं असं सगळं काय म्हणतात ते एक्सप्लोअर करीत होतो. मला सांगतो, मी सगळं फिरलो, पण एक गोष्ट लक्षात आली. अरे मामा, आपलं गावच बरं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. मामा, रवींद्रनाथ टागोरांनंतर तूच रे बाबा. आता तू म्हणतो म्हणजे असेल. आता कळलंय ना, आता डोक्यात ठेव मामा. हो. बाकी काय असा उभा भाता माझा भाचा. मामा ते झालं, पण कायच्या काय बदललंस रे? मामा 2.5 वर्षाने आलायस. बदलणारच. तुला सांगतो, मी आलो ना, पटकन मी तुला ओळखली नाही रे. नाही काय? नाही तर मला कळलंच नाही तू माझा भाचा आहेस की माझा मामा माझा भाऊ, माझा मामाचा पोरगा. अच्छा. या बेटा सेम ह्याच्यावर का. तू जर गावी गेलास ना, तो समजून तुला मारतील. मामा मग चल गावाला जाऊन येऊया. लोकांच्या गावाला कशाला. आता आलोय तर जरा थांबतो. खालची सोसायटी वगैरे दाखवून आण मामा. नाही पण बाय प्रिया, हे आंब्याची पानं कुठे ठेवली ती सापडत नाहीत. कुठे ठेवली आहेस? ही इथं काय करते? ही इथं काय करते? ही इथं काय करते? काय करते इथं? मी इथंच असते. तू इथं काय करतोय? काय बोलण्यात गांगरू नको. मी पण इथंच असतो. कुणाला सांगतोय? कुणाला सांगतोस? मी इकडच्या हवेत आहे. इकडची हवा पण तुला विसरली. तू इथं काय करतोय? माझा सोड. तू इथं काय करते सांग. तुझा सोड. मी कशाला सोडू? तू तुझं सोड. तू तुझा सोड. माझा सोडी. माझा तू सोड. तुझं सोड. इथं काय करतोय सांग. माझा सोड. तू इथं काय करतोय? अरे थांबा. दोघांचं सोडायचं, मग धरायचं कुणाचं? आला आपण आलाय काय? ए बबलू इकडे ये. मी नाही. अरे तिकडे घोड्यावर काय बसलायस? इकडे मामाच्या घोड्यावर बसू तुला. एकदा येऊन तर बघ, परत करत बसील. मामा घोडा तुकडूक तुकडूक. म्हणजे इथं थांब. एक मिनिट. तू त्याच्याशी काय बोलतोस? माझ्याशी बोल ना. काय बोलू त्याशी? इथं कशाला आलायस ते सांग. कशाला म्हणजे? कशाला आलायस? मी माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी नारळ घेऊन आलोय. तो नारळ घ्या आणि स्वतःची शांती घाल बाबा आधी. नको मला शिकू. मी काय करेन? तू पण मला शिकवायचं नाही. हात वारे जास्त करायचे नाही. तू करते शिक. तू करतोस ते. ए तुम्हाला कसं शिकवताल? तू पण मला शिकू नकोस. इथं कशाला आलायस ते सांग. सांगितलं ना, माझा नारळ घेऊन आलोय. माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी माझा नारळ वापरायचा. हे घर जसं तुझ्या भाच्याचं आहे ना, तसं माझ्या भाचीचं पण आहे. माझ्या भाच्याचा आहे ना, मग माझाच नारळ वापरायचा आहे. नारळ मामीचाच लागणार पूजेला.